श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही 25 एप्रिलचं करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणते एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु तुम्ही लास्टपर्यंत लेक्चर्स पाहायचं आहे. बघा आपण लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 2024-25 पासून कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक अनिवार्य केलेला आहे? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच बघा प्रत्येक विद्यार्थ्याचा एक ॲकॅडमिक नंबर असणार आहे, हे लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी आंध्र प्रदेश सरकारचं जे काही लेटेस्ट 2024 महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते या ठिकाणी पाहूया. आंध्र प्रदेश राज्य सरकारने उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी इडेक्ससोबत काय केलेली भागीदारी केलेली आहे. विशाखापट्टणम येथे आयोजित नौदल संमेलनाची 12वी आवृत्ती झालेली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सामाजिक सुरक्षा पेन्शन 3000 रुपये केलेली आहे. कृषी विपणन सुधारणांमध्ये आंध्र प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. लिंक इट फॉरगेट इट हे अभियान कोणत्या कंपनीने सुरू केलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता ॲक्च्युली हे अभियान काय आहे या ठिकाणी पहा. बघा आपण जे काही साधी UPI पेमेंट प्रणाली आपण वापरत आहोत, बरोबर. आता UPI पेमेंट प्रणालीमध्ये काय आहे की आपलं जर जे काही बँक अकाउंट आहे, बरोबर, त्याच्यामध्ये जर बॅलन्स असेल, बरोबर, बॅलन्स असेल तरच काय होतं, पेमेंट होत आहे, बरोबर. परंतु आता या UPIला काय करायचं आहे, क्रेडिट कार्डचं कनेक्शन घेत आहे, क्रेडिट कार्ड कनेक्ट करत आहे. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर पैसे नसतील तरीसुद्धा तुमचं पेमेंट होणार आहे. म्हणजेच हे कोणी सुरू केलेलं आहे, रुपे या कंपनीने सुरू केलेलं आहे. कोणत्या बॅडमिंटन खेळाडूने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केंटो मोमोटा. बघा पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी स्वतःचा नवीन लोगो सुरू केलेला आहे? पर्याय क्रमांक ए, DD न्यूज. पुढील प्रश्न पाहूया. NSGचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नलिन प्रभात. बघा इतर ज्या काही 2024 घडामोडी आहेत महत्त्वाच्या, जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते या ठिकाणी पाहूया. सौरभ गर्ग हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव झालेले आहेत. भारत पेने नलिन नेगी यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे. वंदिता कौल यांची पोस्ट विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महिला हॉकी प्रशिक्षक ठिकाणी हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट पाहूया. अलीकडे सुंदरपन सिंह यांना कोणत्या देशाने रेल्वे सल्लागारपदी नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. बघा विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेशचे जे काही घडामोडी आहेत 2024 महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी लगेच आपण पाहूया. बांगलादेशने अंडर-19 आशिया कप विजेतेपद मिळवलेलं आहे. बांगलादेशात 2 दिवसीय नजरुल उत्सव सुरू झालेला आहे. भारत आणि बांगलादेशाच्या नौदलाने बोंगो सागर 23 आयोजन केलेलं आहे. खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोड सिंग यांच्या पुतळ्याची ढाका येथे अनावरित केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. वन हेल्थ उपक्रमाअंतर्गत अलीकडेच कोण SOP सादर करणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी SOPचा फुल फॉर्म काय आहे? स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसेसर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2024 जे काही केरळमध्ये ज्या काही घडामोडी महत्त्वाच्या घडलेल्या आहेत त्या लगेच या ठिकाणी पाहूया. केरळ सरकारने एक नवीन गव्हर्नन्स उपक्रम स्मार्ट सुरू केलेला आहे. भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बाराखडा केरळमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केरळमध्ये लक्झरी जहाज क्लासिक इम्पेरियल सुरू केलेला आहे. केरळमध्ये पारुमाला पेरुन्नल उत्सव साजरा केला जातो. केरळ धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बहुभाषिक मायक्रोसाईट सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या पूर्ण सदस्यासाठी कोणत्या देशाची विनंती रोखलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पॅलेस्टाईन. अलीकडेच कोणत्या देशाने GPS स्पूपिंग तंत्रज्ञान वापरलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बघा विद्यार्थी मित्रांनो, GPS स्पूपिंग काय आहे हे महत्त्वाचं आहे. बघा आता सध्या इस्रायल आणि इराण या दोघांमध्ये वाद झालेला आहे. इराणने काय केलेलं आहे, इस्रायलवरती मिसाईल हल्ला केलेला आहे. आता GPS स्पूपिंगचा उपयोग काय असतो की जे काही GPS आहे, म्हणजे जे काही लोकेशन्स आहेत, GPS सिग्नल आहेत, ते काय केलं जातं, फ्रॉड दाखवलं जातं. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणीचं जे काही इराणला हल्ला करायचा असेल, इराणने जर ते लोकेशन पाहिलं तर जर हे हित असेल तर काय करणार, GPS स्पूपिंग हे दुसरीकडे कुठेतरी दाखवणार आणि त्याच्यामुळे इराणचा हल्ला जर केला तर जिथं टार्गेट आहे ते टार्गेट पॉईंट त्यांचा सक्सेस होणार नाही. याला काय म्हटलं जातं, GPS स्पूपिंग. हे कोणी तंत्रज्ञान वापरलेलं आहे? इस्रायलने वापरलेलं आहे.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही 2024मधील इस्रायलच्या बाबतीमध्ये जे काही घडामोडी आहेत ते या ठिकाणी लगेच पाहूया. इस्रायलने हमास विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड कोड असे नाव दिलेलं आहे. इस्रायलने अत्याधुनिक AI पॉवरवर चालणाऱ्या बॅटल टँक बराकचे अनावरण केलेलं आहे. इस्रायल संशोधकांनी स्टेम पेशीपासून कृत्रिम भ्रूण तयार केलेला आहे. बेलने इस्रायलच्या एरोस्पेस कंपनीसोबत करार केलेला आहे. इस्रायल नैसर्गिक वायू उत्पादनात 60% वाढ करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला हे लेक्चर योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. बघा टेलिग्रामवरती तुम्ही याची PDF घ्यायची आहे. PDF घेण्यासाठी टेलिग्राम जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे.